नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रगतीचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. आपण आज मराठीचं लेक्चर घेणार आहोत. इयत्ता 9वी मराठी पुस्तक काढलं असेल असं सर्वांनी अपेक्षा आहे. अनुक्रमणिकाही पाहिली असेल तुम्ही नीट. अनुक्रमणिकेमध्ये 4 विभाग आहेत. त्या 4 विभागामध्ये एकूण 20 लेसन आहेत. त्यापैकी आपण आज पेज नंबर 71वर असणारी 16वी कविता, कवी तुकाराम धांडे यांची वनवासी नावाची ही कविता आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांनी काढलं पुस्तक, उघडलं, 71 पेज सापडलं सर्वांना बाळांनो. तर ही जी कविता आहे, वनवासी नावाची कविता, डोंगर दऱ्यामध्ये वनवासी मुलांचं जे जीवन आहे, निसर्गाविषयीचं प्रेम, त्यांचं निसर्गाशी असणारं अतूट नातं, अशा अनेक गोष्टींचं या कवितेमध्ये वर्णन अगदी खुबीनं कवीनं केलेलं आहे. आणि ही कविता वळीव या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे. अशी ही कविता आज आपणाला पाहायची आहे. सुंदरशी कविता. आपण अगोदर वाचन करूयाल तिचं, आहे की नाही. वाचताना मी तुम्हाला त्याची चालही सांगतो, तुम्ही नीट ध्यानात ठेवा. आम्ही डोंगर राजाची पोर कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ पररमाईची, घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून देऊ कुशीत ढेकर, खेळू टेकडी भवती पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती, आम्ही वाघाच्या लवणांचे आम्ही वांधार नळीचे, गाव वल्लाळ पल्ल्याड आम्ही उंबर माळीचे, बसू सूर्याचं रुसून पाहू चंद्रांक असून, बोलू वाज तिकड्यांशी नाचू घोंगडी नेसून, डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडा कड्यावरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत, आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन. अशा पद्धतीची सुंदर कविता, सुंदर चाल, सोपेशे शब्द, 1, 2, 3 शब्द फक्त. सिंह शब्द आलेला आहे, तो सिंह या अर्थानं आलेला आहे. नंतर माळीचे म्हणजे माळ रानावरचे. हे शब्द लक्षात ठेवा तुम्हाला. वनवासी या शब्दाचा अर्थच मुळात रानावनामध्ये राहणारी ही जी मुलं आहेत, लोक आहेत, त्यांना वनवासी असं म्हणतात. पोरं म्हणजे पोरे, उघडी बोडकी म्हणजे अंगावर वस्त्र नसलेली, हाताव म्हणजे हातावर. यंगून हा एक शब्द आलेला आहे बघा खाली शेवटच्या पेजवरती, शेवटच्या कडव्यामध्ये यंगून हा एक शब्द. यंगून म्हणजे चढून, हा नवीन शब्द आहे बघा. गंगना म्हणजे आकाशाला, गगन म्हणजे आकाश, ते बोली भाषेमधला गंगना हा शब्द आहे. बाकी तुम्हाला समजतील सारे. यंगून हा शब्द फक्त लक्षात ठेवा. समजते तुम्हाला सर्वांना? नक्की लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, यामध्ये कळसू, परवरामाई, परवरा म्हणजे प्रवरा नदी, बरं का. म्हणजे डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून वाहणारी ही जी नदी आहे तिला परवरा असं म्हटलेलं आहे. आपण तिला प्रवरा म्हणतो. भोकरा असा एक शब्द आला आहे बघा, बघितले तुम्ही. म्हणजे रानामध्ये फिरायला गेल्यानंतर एक रान वनस्पती असते, भोकराची वनस्पती. ही जी वनस्पती असते ना, त्यांच्या झाडपाल्याची आणि फळांची भाजी करतात, त्याला भोकरं असं म्हणतात. ढेकर असा एक शब्द आला आहे बघा. ढेकर म्हणजे पोट भरल्यानंतर पोटातून ओठात येणारा जो आवाज असतो त्याला ढेकर म्हणायचं. वाघाचे लवण असा एक शब्द आला आहे पहा, बघितलंय तुम्ही. वाघाच्या लवणाचे असा एक शब्द आला आहे. म्हणजे डोंगरामधील खळगी जी असतात, त्या खळगीची जागा जिथे वाघ वस्ती करतात, समजलं, लवण म्हणायचं त्याला. लवण म्हणजे खोलगट भाग, लवणात म्हणतो ना आपण, गावाला हा शब्द असतो. वांधार नळी म्हणजे डोंगरावरची, डोंगर पठारावरची जी जागा आहे ती, जिथं माकडं मोठ्या प्रमाणात वस्ती करून राहत असतात, अशा ठिकाणी त्याला वांधार नळी असं म्हणायचं. आणि उंबरमाळ म्हणजे जिथे उंबराची झाडं मोठ्या प्रमाणात असतात, असं माळरान. असे काही शब्द लक्षात ठेवा फक्त, बोली भाषेतले शब्द आहेत.
आता ही जी कविता आहे वनवाशी नावाची, ही कविता त्याची चाल पाहिली, वाचन केलं आपण. या वनवाशी नावाच्या शब्दाचा अर्थ पहिल्यांदा लक्षात घ्या. जी वनामध्ये मुलं राहतात, माणसं राहतात, त्यांना वनवासी असं म्हणतात. 4थ्या भागातली ही पहिली कविता आहे. आणि या कवितेमध्ये कवी तुकाराम धांडे वनामध्ये राहणारी जी आदिवासी मुलं आहेत, वनवासी म्हणजे आदिवासी, ही जी आदिवासी मुलं आहेत, या आदिवासी मुलांच्या जीवनाचं, त्यांच्या खेळांचं, त्यांच्या लहानपणाचं, त्यांच्या खेळण्या बागडण्याचं, त्यांच्या खाण्यापिण्याचं, त्यांच्या उत्साहाचं, त्यांच्या आनंदाचं म्हणा, या साऱ्या वृत्ती ज्या आहेत, अतिशय मनोहारी आणि अतिशय समर्पक असं वर्णन या कवितेमध्ये या आदिवासी मुलांचं त्या ठिकाणी कवी तुकाराम धांडे यांनी केलेलं दिसतं. म्हणजे जसं की दुपारी सूर्य तापतो, माळरानावरती हुंदडणारे आदिवासी मुलं जी असतात, ही जी मुलं असतात कडक उन्हामध्ये खेळत असतात. उघड्या बोडक्या असलेल्या मुलांना, म्हणजे अंगावरती कपडे अजिबात नसणारी ही अशी मुलं, या उन्हाचा त्यांना खूप त्रास होता म्हणून ते सूर्यावर रुसून बसतात. रात्री चंद्र उगवतो, मग चंद्राकडे बघून ते आनंदाने हसायला लागतात. सूर्यचंद्राचं त्यांच्याशी असलेलं एक अनोखं नातं आहे. म्हणजे निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीशी त्यांचं नातं आहे. आदिवासी मुलं उघड्या बोडक्या अंगानं उंबराच्या माळावरती भटकत असतात, बागडत असतात, खेळत असतात, रमतात. झाडाकड्यांवर त्यांचा वावर असतो. नेहमी डोंगर दऱ्यामध्ये त्यांचं फिरणं असतं. जीवन अगदी खडतर असतं. अशा या कष्टमय जीवनांची त्यांना फिकीर नसते. ऊन, वारा, पाऊस, वादळ काही नाही, झेलत ते मजेत राहतात. डोंगरामध्ये, दऱ्यांमध्ये, खोऱ्यांमध्ये, पर्वतांमध्ये ते राहत असतात. जणू आपल्या माथ्यावर सर्व आभाळ ते पेलत असतात. सिंह जंगलाचा राजा असतो आणि त्याचा दरारा जो असतो त्या सगळ्या रानावरती असतो. म्हणून आदिवासी मुलं सिंहाच्या दमदार चालीनं चालत सारी संकट झेलतात. अशा पद्धतीच्या अनेक संकल्पना कवीनं अतिशय खुबीनं, अतिशय समर्पक शब्दामध्ये, रसाळ अशा शब्दांमध्ये आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे हे तुकाराम धांडे आहेत. त्यांचा आपण थोडक्यात परिचय पाहूया. 1961चा जन्म, प्रसिद्ध कवी. विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकातून त्यांनी कथा आणि ललित लेखन केलेलं आहे. निसर्ग आणि माणूस यांच्या लेखनाचा एक आवडता विषय आहे. म्हणजे तुकाराम धांडे नेहमीच निसर्ग आणि माणूस यांच्या नातेसंबंधाबद्दल लिहितात. वळीव हा त्यांचा एक अतिशय प्रसिद्ध असा कविता संग्रह आहे. वळीव या कविता संग्रहातून घेतलेली ही वनवासी नावाची कविता आहे. वनवासी यांचे डोंगर दऱ्यामधलं जीवन. वनवासी म्हणजे थोडक्यात आदिवासी, डोंगरात, दऱ्यात, वनात राहणारे लोक. ओके. तर असे हे जे वनवासी किंवा आदिवासी यांचं डोंगर दऱ्यामधलं जे जीवन आहे, निसर्गरम्य अशा ठिकाणामध्ये हे राहत असतात. निसर्गाविषयीचं प्रेम त्यांच्या मनामध्ये ओतपोत भरलेलं असतं. किंबहुना निसर्गावरच त्याचा उदरनिर्वाह आणि पोट अवलंबून असतं आणि त्यामुळं त्यांचं निसर्गाशी एक अतूट नातं निर्माण झालेलं असतं. हे जे अतूट नातं आहे ना, ते नातं त्यांना कवी तुकाराम धांडे यांना प्रस्तुत कवितेमध्ये आपल्यासमोर मांडायचं आहे. कवितेतून कवीनं हे वर्णन, नात्यांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आणि ही कविता वळीव या कविता संग्रहामधून घेतलेली कविता आहे. बघूयाला आपण ओळ त्याचा आशय काय आहे की नाही, काय सांगते ही कविता. आम्ही डोंगर राजाची, पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची. आता परवरा माई म्हणजे प्रवरा नदी, बरं का. म्हणजे डोंगरात दऱ्यामधून फिरणारी ही जी मुलं आहेत, म्हणजे डोंगर राजाची मुलं आहेत. म्हणजे त्यांनी म्हणजे कवीनं अशी कल्पना केलेली आहे. म्हणजे या मुलांसाठी डोंगर हा राजाच आहे की नाही. आणि या डोंगर राजाची ही मुले आहोत आणि ती डोंगर दऱ्यामध्ये फिरतायत. निसर्गाशी त्यांचं एक अतूट नातं आहे. निसर्गावरती त्यांचं प्रेम आहे. त्यांच्या हृदयामध्ये निसर्गाबद्दलचं हे प्रेम ओतपोत भरलेलं आहे. कळसूबाई नावाचं शिखर आहे, शिखर. त्या कळसूबाई नावाच्या शिखराचा जो परिसर आहे, हा परिसर म्हणजे कळसूबाई शिखरच आमची आई आहे. आणि त्या कळसूबाई शिखर ज्या डोंगरामध्ये आहे, ज्या डोंगर रांगांमध्ये आहे, त्या डोंगर रांगांमधून वाहणारी ही जी प्रवरा नदी आहे, या प्रवरा नदी, या नदीची आम्ही बाळा आहोत, अशी ही कवी कल्पना आहे. उघडी बोडकी, स्वच्छंद बागडणारी ही जी मुलं आहेत, कशाचीही पर्वा नाही, ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा नसणारी, उघडी बोडकी बागडणारी, दऱ्या खोऱ्यात हिंडणारे आणि प्रवरा नदीची ही बाळं
म्हणजे कळसुबाईच्या डोंगरामधला जो परिसर आहे, डोंगर रांगा जे आहेत कळसुबाईच्या, त्या कळसुबाईच्या डोंगर रांगांमधून प्रवरा नदी वाहते आणि त्या ठिकाणी आमचा रहिवास आहे. त्या ठिकाणी आम्ही राहतो, त्या ठिकाणी आम्ही लहानाचं मोठं झालो. अशा डोंगर राजा, त्या डोंगर राजाची आम्ही पोरं, कळसू आईची आम्ही पोरं, प्रवरा आईची आम्ही पोरं, म्हणजे प्रवरा नदीच्या खोऱ्यात जन्मलेली आम्ही पोरं, उघडी बोडकी असे आम्ही पोरं. असं म्हटलं म्हणजे आदिवासी जमातीच्या मुलांचं वर्णन कवीनं अतिशय समर्पक शब्दात पहिल्या पॅरेग्राफमध्ये केलेलं दिसतं. आम्ही डोंगर राजाची पोर कळसू आईची, म्हणजे आम्ही डोंगर राजाची आणि कळसू आईची पोरं आहोत. आम्ही उघडी बोडकी आहोत, म्हणजे आमच्या आदिवासी मुलं पाहिलेत तुम्ही, आदिवासी मुलं उन्हातान्हामध्ये अशीच कपडे अंगावर न घालता फिरत असतात. कशाची तमा नाही, कशाची पर्वा नाही, काही नाही. आणि म्हणून कवी त्यांना आम्ही बोडकी, उघडी बोडकी असं म्हणतो. ही उघडी असतात. बोडकी म्हणजे डोक्यावर काही नाही, उन्हानं डोकं तापत असतं, ऊन वारा पाऊस याची तमा नसते या मुलांना. आणि म्हणून आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा याची. प्रवरा म्हणजे प्रवरा नदी त्या कळसुबाईच्या या डोंगर रागामधून वाहते. त्या परिसरामध्ये जन्माला आलेली ही आदिवासी मुलं, राहत असलेली ही आदिवासी मुलं या जंगलावरती, डोंगर रांगांच्यावरती अतोनात प्रेम करणारी ही मुलं. घेऊ हातात भाकर वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून देऊ खुशीत ढेकर. बघा, या मुलांचं जे जीवन आहे ते जीवन आपल्यासारख्या चार भिंतीच्या आत कोंडून घेतलेलं जीवन नाही आहे. त्यांचं जीवन पक्षाप्रमाणे स्वच्छंद आहे. डोंगर दऱ्यामध्ये राहत आहेत, प्रवरा नदीच्या अवतीभोवती हिंडत आहेत, डोंगराला राजा समजतायत. उघडी बोडकी असणारी स्वच्छंदी बागडणारी मुलं, यांचं जीवन अतिशय स्वच्छंदी पक्षाप्रमाणे. जिकडं मन वळेल तिकडं जावं, ना कशाची भीती, ना ऊन वारा पाऊस. आणि ते काय म्हणतायत बघा दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये, घेऊ हातात भाकर, म्हणजे आम्ही हातामध्ये आम्हाला खाण्यासाठी भाकर घेऊ आणि त्या भाकरीवरती स्वादिष्ट अशी जी भोकर आहे. भोकर ही एक भाजी, म्हणजे तुम्ही जर पाहिलं, एक रान वनस्पती आहे, ज्या वनस्पतीची भाजी तयार केली जाते. या भोकर वनस्पतीची, म्हणजे वनस्पतीचा जो पाला आहे, खास करून झाडपाला म्हणतात त्याला, त्या भोकर वनस्पतीची जी फळं आहेत ती अत्यंत आयुर्वेदामध्ये त्याला महत्त्व आहे आणि आयुर्वेदामध्ये ती अत्यंत आयुर्वेदिक समजली जातात. अशी ही भोकर वनस्पती, त्या भोकर वनस्पतीपासून बनवलेली सुंदरशी भाजी आम्ही त्या भाकरीवरती घेऊ. आणि कुठे बसून खाऊ माहिती आहे? कुठे बसून खाऊ रे? खडकावरती बसून. कुठे बसून? निवांत, अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी बारीक हळुवार अशी वाऱ्याची झुळूक सुटलेली आहे. आणि त्यांचा आनंद घेत घेत आम्ही त्या खडकावरती बसून भाजी भाकरी खाऊन काय करू? आनंदाची ढेकर देऊ, खुशीत ढेकर देऊ. आता ढेकर म्हणजे काय कळतं ना तुम्हाला? ढेकर म्हणजे पोट भरल्यानंतर आपल्याला पोटातून ओठाकडे येणारा जो आवाज असतो त्याला ढेकर असं म्हणतात. ही मुलं किती आनंदात आहेत बघा. आपण सोन्याचा घात जरी आपण रोज खाल्ला तरी आपल्याला जो आनंद मिळत नाही, तो आनंद त्यांना त्या खडकावरती बसून त्या भाकरीवर बरोबर भोकर खाणं यामध्ये त्यांना मिळतो. अशी ही वनवासी आदिवासी मुलं त्या डोंगर दऱ्यामध्ये राहतात. आणि म्हणून कवी असं म्हणतो दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये, घेऊ हाताव भाकर. हाताव हा शब्द, हाताव म्हणजे हातात. घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर, म्हणजे भोकर नावाची जी वनस्पती आहे तिच्या झाडपाल्यांची ही भाजी बनवलेली आहे. अतिशय स्वादिष्ट, अतिशय सुंदर, अतिशय चविष्ट आणि अतिशय आयुर्वेदिक अशी ही भाजी आम्ही खाऊन त्या खडकावर बसून खाऊ आणि आनंदानं ढेकर देऊ. आम्हाला कशाची तमा नाही, कशाचा स्वार्थ नाही, कशाची पर्वा नाही, आहे की नाही. आम्ही हातात भाकरी घेतो आणि त्या भोकरीच्या भाजीची म्हणजे पाल्याची जी भाजी आहे ती भाजी त्या भाकरीवरती ठेवतो आणि निवांत खडकावरती बसून आनंदानं 2 घास खातो, तृप्त होतो, तृप्त ढेकर देतो. तिसरा पॅरेग्राफ काय सांगतो पहा, खेळू टेकडी भोवती. आम्ही टेकडी भोवती खेळतो. खेळू टेकडी भोवती पळू वाऱ्याच्या संगती. म्हणजे ही जी मुलं असतात ना, मी तुम्हाला सांगितलं अनवाणी पायानं असतात. पायात चप्पल नाही, अंगावरती कपडे नाहीत, डोक्यावरती पांघरण्यासाठी घालण्यासाठी टोपी नाही आहे. आणि अशी ही उन्हातानामध्ये, ऊन वाऱ्या पावसामध्ये खेळणारी मुलं या टेकडीवरती अहोरात्र म्हणजे
दिवसभर बागडत असतात, खेळत असतात. त्यांचं जीवनच त्या टेकडे असतात आणि त्या टेकडीवरती ती दिवसभर खेळण्यामध्ये मग्न असतात. वाऱ्यांच्या बरोबर पळत असतात है ना. म्हणजे यांना काटा खडा काही रुतत नाही. आपण चप्पल काढून चालायला लागलो तर काय होतं आपलं बघितलं की नाही, किती नाजूक झालोय आपण. आणि हे डोंगर रांगांमध्ये राहणारी ही आदिवासी मुलं आहेत, वनवासी मुलं आहेत. त्यांना त्याचं काही नाही, वाऱ्याबरोबर पळत आहेत. आम्ही आभाळ पांघरून घेतो आणि माळरानाच्या जमिनीवरती लोळतो. म्हणजे माळरान जे आहे किंवा ही जी जमीन आहे, हीच जमीन बघा, वर पांघरू आबाळ लोळू पृथ्वीवरती. म्हणजे पृथ्वी हेच आमचं अंतरुण आहे आणि आम्ही पांघरायला वरती आकाश घेतलेलं आहे. समजलं, नैसर्गिक जीवन आहे. त्या नैसर्गिक जीवनाचं, आदिवासींच्या नैसर्गिक जीवनाचं कवीनं समर्पक अशा शब्दांमध्ये वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खेळू टेकडी म्हणजे आम्ही टेकडी भोवती खेळणार आहोत. आम्ही टेकडी भोवती अहोरात्र राहतो, तिथंच खेळतो, तिथंच वाऱ्याबरोबर पळतो आणि आभाळ पांघरून घेतो आणि माळरानावरती निवांत झोपतो. आम्हाला माळरानावरती उघड्यावरती झोप येते. म्हणजे आमच्यासाठी कदाचित बंगले, आमच्यासाठी कदाचित पक्की घरं नसतील, पण आम्ही जो आनंद घेतो तो आनंद कदाचित घरात राहणाऱ्या लोकांसाठी नसेल की नाही. कवीला ते सांगायचं, ही मुलं जे आहेत रानावनात राहणारी आदिवासींची मुलं टेकडीवरती खेळतात, वाऱ्यांच्या संग पळतात आणि आभाळ पांघरून घेऊन या माळरानावरती झोपतात. लोळू पृथ्वीवरती, ही माळरान जे आहे, पृथ्वी आहे, जमीन आहे. त्यानंतरचा पॅरेग्राफ काय म्हणतो पहा. आम्ही वाघाच्या लवणांचे, आम्ही वाधार नळीचे, गाव वहाळा पल्ल्याड, आम्ही उंबर माळीचे. आता वाधार, नळी, वाघाचं लवण, उंबरमाळ हे सारे शब्द तुम्हाला माहीत असले पाहिजेत आहे की नाही. वाघ जिथं वस्ती करून राहतो, वाघाची ज्या ठिकाणी वस्ती असते ना, त्या वस्तीवर, त्या लवणावर असं म्हणा, लवण म्हणजे खोल दरी, लवणावर आम्ही असतो. म्हटलं वाघ जिथं राहतो, आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांधार नळीचे. बघा आम्ही काय करतो रे, वाघ जिथं ज्या वस्तीमध्ये, ज्या ठिकाणी म्हणा, ज्या ठिकाणी वाघ वस्ती करतात त्या लवणावर आम्ही असतो. लवण म्हणजे कळतं ना, दरी, लवण म्हणजे दरी. आणि वानराचे म्हणजे काय रे, आम्ही वांधार नळीचे, आम्ही वानरांचे म्हणजे माकडांचे वास्तव जिथे असते त्या नळीत. नळी म्हणजे या ठिकाणी डोंगराची जी घळ असते ना, त्याला नळी असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. डोंगराच्या घळीला नळी असं म्हटलेलं आहे. म्हणजे वाघ जिथं राहतो ना त्या दरीमध्ये आम्ही जातो आणि वानरं जिथं राहतात ना त्या माळरानावरती सुद्धा आम्ही फिरतो. समजलं, माकडांचं वास्तव जिथं असतं ना त्या घळीमध्ये, त्या नळीमध्ये आमचा वावर असतो. म्हणजे वाघ जिथं राहतो तिथंही आमचा वावर असतो आणि उघड्या माळरानावरती जिथं माकडांचं वास्तव आहे तिथंही आमचा वावर असतो. ओढ्या पलीकडे सुद्धा आमचं गाव आहे की नाही. आम्ही वांधार नळीचे म्हणजे कळालं की नाही, गाव वहाळा पल्ल्याड. वहाळ म्हणजे काय रे, ओढा. वहाळ म्हणजे काय, ओढा. असं आता काय आहे माहिती आहे, ओढ्या पलीकडं आमचं गाव आहे आणि उंबराची झाडं असलेल्या उंबरमाळावर आम्ही असतो. समजलं, उंबरमाळ म्हणतात त्याला. आम्ही उंबर माळीचे म्हणजे गाव वल्लाळा पल्ल्याड आहे. म्हणजे ओढ्याच्या पलीकडे आमचं गाव आहे आणि माळावरती जिथं उंबराची दाट झाडं आहेत, ज्या ठिकाणी उंबर माळ म्हटलं जातं त्या माळाला, तिथं आम्ही खेळत असतो. आमचं गाव तिकडे वाड्याच्या पलीकडे जरी असलं तरी आम्ही खेळायला मात्र कुठे जातो, वाड्याच्या पलीकडे उंबराचं जे माळ आहे त्या उंबराच्या माळावरती आमचं खेळणं असतं. अशा पद्धतीनं सुंदरशा रचना, सुंदरसे शब्द, अतिशय ओघवती भाषा आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये कवीनं या वनवासी लोकांचं, आदिवासी लोकांचं जीवन, या मुलांचं लहानपण वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. बसू सूर्याचं रुसून, पाहू चंद्राक हसून, बोलू वाज तिकड्यांशी, नाचू घोंगडी नेसून. बघा ही मुलं जी खेळत असतात दिवसभर त्या माळरानावरती, ज्या उंबराची झाडं आहेत त्या माळरानावरती ऊन वारा पाऊस याची तमा न करता, यांची पर्वा न करता ही मुलं त्या उघड्या बोडख्या डोक्यानं, उघडी बोडखी असणारी ही मुलं त्या माळरानावरती खेळत असतात आणि डोक्यावरती तो सूर्य जो आहे तो सूर्य तापत असतो. तापणारा हा जो सूर्य आहे ना, त्या सूर्याच्या उष्णतेमुळे या मुलांच्या अंगाची लाही होते आणि म्हणून ही मुलं रुसतात. त्याला कवी म्हणतो बसू सूर्याचं रुसून. म्हणजे सूर्यामुळं ही मुलं दिवसा रुसून बसतात.
रुसून बसतात म्हणजे कळालं का रुसून बसतात? कारण ही उघडी बोडकी मुलं जेव्हा खेळायला जातात तेव्हा सूर्य तळपतो, उन्हातानामध्ये ही खेळत असतात आणि उघडी बोडकी असल्यामुळं त्या उष्णतेचा, त्या सूर्याच्या उष्णतेनं त्याचा त्रास होतो. आणि हा जो त्रास आहे, झालेला जो त्रास आहे, त्या त्रासांमुळं ही जी मुलं आहेत ती रुसून बसतात. बसू सूर्याचं रुसून, पाहू चंद्राचं हसून. मग काय होतं माहिती आहे? मग दिवसा तापलेल्या सूर्यावरती ही रुसून बसलेली मुलं असतात ना, जसजशी रात्र पडते आणि चंद्राचं शीतल प्रकाश रात्री या जमिनीवरती, पृथ्वीवरती पडतो, शीतल असं चांदणं पडतं, तेव्हा हीच मुलं त्या सूर्यावर रुसणारी, उन्हाच्या उष्णतेमुळं बेजार झालेली आणि सूर्यावर रुसणारी हीच मुलं चंद्राकडे पाहून मग हसायला लागतात. रात्रीच्या वेळी चंद्र आकाशामध्ये शीतल चांदणं देत असतो, शीतल प्रकाश देतो, त्यांच्याकडे पाहून ते हसतात. बोलू वाज तिकड्यांशी, नाचू घोंगडी नेसून. म्हणजे रात्री आकाशामध्ये 3 नक्षत्र असतात, त्यांना तिकड्यांची शोभा असं म्हणतात. रात्रीचं चांदणं पाहता पाहता त्या आकाशातील 3 नक्षत्रांच्या तिकड्यांची शोभा ही मुलं डोळं भरून पाहत असतात आणि घोंगडी अंगावर घेऊन नाचत असतात, है ना. त्यांच्याकडे एकच वस्त्र आहे, ती म्हणजे घोंगडी. घोंगडी पाहिली का बाळांनो तुम्ही? घोंगडी म्हणजे जाड असं खरमडीत मेंढराची लोकर असते. माहिती, लोकर म्हणजे मेंढराचे केस असतात ना, त्या केसापासून, त्या धाग्यापासून त्याचे धागे तयार करून ही घोंगडी बनवलेली असते. अशी घोंगडी त्यांच्याकडे असते, आदिवासी लोकांच्याकडे, आदिवासी मुलांच्याकडे असते. आणि ती घोंगडी खांद्यावरती घेऊन, अंगावरती घेऊन, घोंगडी नेसून ती मुलं त्या चांदण्या रात्री नाचत असतात. आणि ती तिकडी म्हणजे नक्षत्रांची तिकडी, 3 नक्षत्रांच्या तिकड्यांची शोभा आणि त्याचा आनंद ती रात्री घेत असतात. आणि म्हणून कवी म्हणतो, बसू सूर्याचं रुसून. रुसलेत का मुलं, कळालं तुम्हाला? बसू सूर्याचं रुसून म्हणजे ऊन वारा पावसामध्ये खेळत असताना सूर्य तळपतो आणि त्या तळपत्या सूर्यामध्ये यांच्या अंगाची लाही होते, यांना त्रास होतो, म्हणून ती मुलं सूर्यावरती रुसून बसतात. पण रात्रीच्या वेळी जेव्हा चंद्र आकाशात येतो तेव्हा शीतल असं चांदणं पडतं आणि त्या शीतलाच्या चांदण्याकडे, चंद्राकडे बघत बघत ते हसत असतात. रात्री आकाशामध्ये 3 नक्षत्रांच्या तिकड्यांची मजा बघत असतात, शोभा बघत असतात आणि घोंगडी अंगावरती घेऊन किंवा नेसून, अंगाभोवती गुंडळून ती त्या चांदण्यामध्ये नाचत असतात. अशी ही आदिवासी मुलं आहेत. या आदिवासी मुलांचं अतिशय हुबेहूब वर्णन कवीनं अतिशय समर्पक शब्दात केलेलं आहे. बसू सूर्यांचं रुसून, पाहू चंद्रांक हसून, बोलू वाजत तिकड्यांशी, तिकड्यांशी नाचू घोंगडी नेसून. अतिशय सुंदर अशी. पुढचा पॅरेग्राफ काय म्हणतो बघा. डोई आभाळ पेलीत, चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडा कड्यांवरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. म्हणजे आम्ही हे डोक्यावर आभाळ घेतलेलं आहे आणि आभाळ हेच आमचा निवारा आहे. हे आभाळ पेलत सिंहासारखे, म्हणजे जंगलाचा राजा सिंह कसा जंगलामध्ये ऐटदारपणे चालतो, असं जणू हे जंगल आमच्या मालकीचं आहे. अशा ऐटीत आम्ही या जंगलाची सफर करत असतो. डौलदार ऐटीत आम्ही सुद्धा चालतो. जसा सिंह या जंगलाचा राजा, जंगलाचा मालक ज्याला समजलं जातं, त्या जंगलाचा राजा सिंह डौलदारपणे चालतो, तसंच आम्ही डोक्यावर आभाळ घेऊन सिंहाच्या सिंहाच्या चालीत डौलदार अशा ऐटीत चालत राहतो. त्याला कवीनं म्हटलंय डोई आभाळ पेलीत, म्हणजे डोक्यावर आभाळ घेतलेला आहे आणि चालून सिंहाच्या चालीत. सिंह जंगलाचा राजा जसा ऐटदार चालतो, ऐटीत चालतो, तसंच आम्ही सुद्धा चालू. आणि बोलो हिंडू झाडा कड्यांवरती, म्हणजे काय रे, झाडावरती आम्ही चढतो. ही जी मुलं असतात ती काही एका जाग्याला डोंगरामध्ये गेल्यानंतर बसतात का? नाही बसत. झाडावरती चढतात, कड्यांवरती चढून हिंडत असतात, इकडे तिकडे जात असतात, रानमेवा शोधत असतात, हुडकत असतात, खात असतात, वेगवेगळी फळं, वेगवेगळ्या भाजीपाल्या शोधत असतात. आणि अशा पद्धतीचं हे जे जीणं आहे, अशा पद्धतीचं यांचं जे वागणं आहे, हिंडणं आहे, त्याला कवी असं म्हणतो हिंडू झाडा कड्यांवर. म्हणजे झाडावरती, कड्यांवरती आम्ही चढून हिंडत असतो, मजा घेत असतो, रानमेवा शोधत असतो आणि आम्ही पक्ष्यांच्या भाषा बोलत असतो. पक्ष्यांच्या भाषेत बोलतो म्हणजे काय, पक्ष्यांची भाषा त्यांना कळते आणि हे पक्ष्यांची भाषा बोलतात असं नव्हे बाळांनो. म्हणजे साऱ्या पक्ष्यांच्या आवाजांचा त्यांच्याशी परिचय असतो. ते आवाज ते आदिवासी मुलं काढत असतात. चिमणीचा आवाज, कावळ्याचा आवाज, गरुडाचा आवाज, सिंहाचा आवाज, हरणांचा आवाज,
सर्व पशु प्राण्यांचा आवाज त्या जंगलामध्ये राहून राहून त्यांच्या परिचयाचा झालेला असतो, जणू ती त्यांची भाषाच असते असं कवी कल्पना केलेली आहे. आणि म्हणून कवी म्हणतो, हिंडू झाडा कड्यांवरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत. समजलं. आणि शेवटचा जो पॅरेग्राफ आहे अतिशय सुंदर सोपीशी कविता, छोटीशी कविता आहे. आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर येंगून. आता येंगून हा शब्द आलेला आहे बघा. येंगून म्हणजे चढून. आम्ही सशाच्या गतीनं डोंगर चढून जातो. ससा ज्या पद्धतीनं उड्या मारत मारत पळत अतिशय वेगवान अशा गतीनं तो डोंगर चढत असतो, अगदी तशाच पद्धतीनं तशाच वेगानं आम्ही सुद्धा डोंगर चढून जातो. हा येंगून शब्द लक्षात ठेवा. येंगून जो शब्द आहे ना त्याला चढून असं म्हणायचं. आम्ही सशाच्या वेगानं डोंगर चढून जात असतो. आणि मग काय करतो, हात लावून गंगना. गंगना म्हणजे आकाशाला हात लावून चांदण्या घेऊन येतो. निसर्गात राहताना आम्हाला अनोखा आनंद मिळत असतो आणि त्या अनोख्या आनंदाचं वर्णन कवीनं ही मुलं चांदण्या घेऊन येतात असं करतात. कवी बघा, आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर येंगून, हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन. चांदण्या घेऊन म्हणजे काय, डोंगर आकाशाला जाऊन भिडलाय आणि हे डोंगर चढून गेले आणि त्या ठिकाणी चांदण्या तोडून आणल्या असा त्याचा अर्थ न घेता काय घ्यायचं आहे रे, आकाशाला हात लावून चांदण्या घेऊन येतो याचा अर्थ आम्ही निसर्गामध्ये राहतो, आम्हाला एक वेगळा आनंद लुटायला मिळतो, आमचं जीवन अत्यंत स्वच्छंदी आणि आनंदी असतं आणि तो आनंद म्हणजेच चांदण्या घेऊन येणं. समजलं. अशा पद्धतीचा अतिशय सुंदरशी कविता आणि अर्थानं सुंदर असणारी, बोध देणारी आणि एक वेगळी निसर्गाचं वर्णन करणारी, निसर्गावरती प्रेम असणारी ही आदिवासी जमात आणि त्यांची ही छोटी छोटी मुलं जी आहेत ती डोंगर दऱ्यामध्ये राहत असताना कशा पद्धतीचं त्यांचं अतिशय नैसर्गिक जीवन कवीनं या ठिकाणी वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. ओके. आता आपण एक एक शब्द पाहूया, आहे की नाही. वनवासी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे की नाही. नंतर खडकावं असा एक शब्द आहे. खडकावं म्हणजे दगडावर. मगाशी मी सांगितलेलं आहे. वांदार हा शब्द, वांदार म्हणजे वानर बरं का, माकडं. वल्हाळ म्हणजे ओहळ, ओढा, नाला म्हणतात त्याला. पल्ल्याड म्हणजे त्याच्या पलीकडे. असे अनेक शब्द आहेत बघा. चंद्रांक, गंगना, गंगना म्हणजे आकाश, चंद्रांक म्हणजे चंद्र, सिंह म्हणजे सिंह. ओके. यंगून म्हणजे चढून. हे शब्द लक्षात ठेवा. हे जरा थोडेसे कधी आपल्या म्हणजे रुटीनमध्ये नसलेले शब्द आहेत. नंतर घोंगडी एक शब्द आलेला आहे पहा. घोंगडी माहीत पाहिजे, आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत. घाटमाथ्यावरती जे धनगर समाजाचे लोक असतात त्यांच्याकडे घोंगडी, तिथे घोंगडी बनवतात. बाज, तिकिंडा म्हणजे आकाशातील 3 नक्षत्र आहेत ना, तिकिंडा एक शब्द आला आहे बघा. त्या तिकिंड्यावरती म्हणजे नक्षत्राचा तो समूह असतो, 3 नक्षत्रांचा. असे वेगवेगळे हे शब्द. नंतर ढेकर सांगितला, भोकर सांगितला, उंबर सांगितलं. उंबर एक झाड आहे, जिथं उंबराची झाडं आहेत मोठ्या प्रमाणात, त्याला उंबरमाळा असं म्हणतात. वाघाचं लवण, लवण म्हणजे खोल दरी. समजलं. असे वेगवेगळे शब्द या कवितेमध्ये थोडेसे आपल्या रुटीनमध्ये नसणारे हे शब्द आहेत, म्हणून त्या शब्दांच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. नंतर येतो कवितेच्या शेवटी. कोणतीही कविता आपण जेव्हा शिकतो ना तेव्हा त्या कवितेच्या शेवटी स्वाध्याय असतो, आहे की नाही. आता तो स्वाध्याय काय आहे पहा. हा स्वाध्याय खरं तर तुम्ही सोडवायचा असतो. मी फक्त तुम्हाला त्या स्वाध्याय कसा सोडवायचा त्याचं मार्गदर्शन करतो. सोडवा तुम्ही सोडवल्याशिवाय काहीच उपयोग नाही बाळांनो त्याचा. मी सोडवून देऊन काही उपयोग आहे का. स्वाध्यायामध्ये पहिला जो प्रश्न आहे, काय आहे रे, खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा. काय आहे, खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा. पहिला आहे पांघरू आभाळ. म्हणजे काय रे, याचा अर्थ कळतो तुम्हाला. पांघरू आभाळ म्हणजे काय रे सांगा. कोणाला येत असलं तर थांबवायचं, पॉज करायचं आणि लगेचच आपण सांगायचं. पांघरू आभाळ म्हणजे उघड्यावर संसार आहे. समजलं. पांघरू आभाळ ही एक संज्ञा आहे, ही एक टर्म आहे. तिचा अर्थ आहे उघड्यावर संसार आहे. आभाळच आमच्यावरती आमचा आधार आहे. आणि दुसरा काय विचारलेला आहे, दुसरा आहे वांदार नळीचे. नळी म्हणजे घळी बरं का. नळी म्हणजे घळी. डोंगराच्या
घळीत वानरं असतात, माहिती आहे तुम्हाला. तिथे वानराचं वास्तव त्या नळीमध्ये, घळीमध्ये असतं. घनदाट अशी झाडी घळी असते आणि त्यामध्ये वानरं राहत असतात. त्याला वांदारं नळीचे असं म्हणतात. तिसरा शब्द आहे आभाळ पेलित, आहे की नाही. आभाळ पेलित म्हणजे ऊन, वारा, पाऊस, वादळ. समजते तुम्हाला. याचा सामना करीत करीत, त्याच्याशी संघर्ष करीत करीत, असा हा पहिला शब्द, पहिला प्रश्न होता, आहे की नाही. नंतर दुसऱ्या प्रश्नाकडे वळा. छोटे छोटे प्रश्न, सुंदर प्रश्न, सोपे मस्त प्रश्न दिलेले आहेत पहा. छोटे छोटे कृती आहेत. शोध घ्यामध्ये दिले पहा. शोध घ्या म्हटलंय. हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन या काव्यपंक्तीत व्यक्त होणारा आदिवासींचा गुण विचारलेला आहे की नाही. कोणता गुण आहे रे त्यांच्याकडे यामधून दिसणारा, सांगा बघू. येईल सांगता. काय गुण आहे जरा पॉज करून बघा, तुम्हाला आठवतंय का काय, आणि मग मला सांगा. हात लावून गंगना, मी कवितेचा शेवटचा पॅरेग्राफ जेव्हा शिकवला तुम्हाला तेव्हा सांगितलेला आहे पहा. हात लावून गंगना, पुढे काय आहे, येऊ चांदण्या घेऊन. म्हणजे ही जी मुलं आहेत ना, या मुलांचं जीवन जे आहे ते इतकं आनंदी आहे, समजलं. ते इतकं आनंदी आहे, त्या आनंदी जीवनाचं वर्णन आहे. आनंदानं मुलं खडकावर बसतात, जेवण खातात, जेवण आणखी काय करतात, ते जेवण झाल्यानंतर आनंदानं ढेकर देतात. असं जे जीवन आहे ना, ते डोंगरावरती जाऊन चांदण्या घेऊन येण्याचा जो आनंद आहे ना, तसं हे स्वच्छंदी जीवन आहे. आणि म्हणून कवीने ही कल्पना केलेली आहे. कवितेच्या यमक रचनेतील वेगळेपणा सांगायला सांगितलं आहे. कवितेची जी यमक रचना आहे, यमक म्हणजे कळतं की नाही, शब्द यमक जुळणे म्हणतात, रायमिंग वर्ड्स पाहिले असतील की तुम्ही कुठेतरी, आहे की नाही. तर त्यामध्ये वेगळेपण काय आहे असा एक प्रश्न विचारलेला आहे. आता वेगळेपण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. काय वेगळेपण आहे रे, सांगता येईल तुम्हाला वेगळेपण? कोण सांगू शकेल वेगळेपण? अगोदर थांबवायचं, आपल्याला सांगता येते का बघायचं, आणि मग सर काय सांगतायत ते बघायचं, म्हणजे मी काय सांगतोय ते बघायचं. मग आपलं बरोबर होतं का, त्यातलं काय चुकीचं होतं का, बरोबर आलं का आपणाला, असं आपण बघत जायचं, आहे की नाही. अशा पद्धतीनं जर आपण गेलो तर मग आपल्याला काहीच अडचण येत नाही. ओके. या कवितेमध्ये तुम्हाला काय संदेश मिळाला, हे कविता शिकल्यानंतर काही पाठ करायची, सांगायची सुद्धा गरज नाही बरं का. कवितेच्या यमक रचनेमध्ये एक वेगळंपणा आहे. कवितेचा यमक जुळवत असताना कवीने अतिशय खुबीनं ते जुळवलेले दिसतात, आहे ना. डोंगरदऱ्या, उघड्या निसर्गात मुक्तपणे निर्भयपणे फिरणं, निसर्गाचं घटक होऊन राहणं, ही वनवासी मुलं आहेत ना, वनवासी मुलांच्या जी वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्य कवीनं मांडत असताना काही शब्द अशा पद्धतीनं वापरलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी यमक जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. डोंगर राज्याची, आईची, बोडकी, माईची, अशा पद्धतीचे जे यमक जुळवलेले आहेत, ते एक वैशिष्ट्यपूर्ण यमक रचना आपणाला या कवितेमध्ये पाहायला मिळते. ओके. आणि पुढे काय विचारलेलं आहे पहा बघू. पुढे आहे काव्य सौंदर्य. काय आहे? काव्य सौंदर्य. हे तुमच्या शब्दामध्ये तुम्ही लिहायला शिकायचं बरं का. मी एखादं सांगेन तुम्हाला. बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्रांक हसून, ही जी ओळ आहे त्याचं काव्य सौंदर्य, विचार सौंदर्य म्हणतात, किंवा त्यालाच अर्थ सौंदर्य असंही म्हणतात. म्हणजे दुपारी जेव्हा सूर्य आकाशामध्ये तापत असतो, तळपत असतो, तेव्हा ही मुलं आहेत ना, माळरानावरती उघड्या आणि बोडक्या अंगानं हिंडत असतात, खेळत असतात. माळरानावर हुंदडणारी ही जी आदिवासी मुलं आहेत, त्या कडक उन्हात त्यांना खेळावं लागतं. उघड्या बोडक्या शरीरानं त्यांना त्या ठिकाणी खेळावं लागत असल्यामुळं त्यांना उन्हाचा त्रास होतो आणि म्हणून ते सूर्यावरती रुसून बसलं. पण रात्री अगदी उलट परिस्थिती असते. रात्री चंद्र जेव्हा उगवतो, त्या चंद्राचं शीतल चांद्र त्या माळरानावरती पडतं. आदिवासी मुलांच्या बागडण्याला उधाण येतं आणि म्हणून ते चंद्राकडे बघून आनंदानं हसत असतात.
सूर्यचंद्राचे त्यांचे जे असलेलं अनोखं नातं या ओळीमधून स्पष्ट होतं. नंतर डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत असं एक वाक्य आहे पहा. म्हणजे ही आदिवासी मुलं उघड्या बोडक्या अंगानं उंबराच्या माळावरती किंवा माळावरती भडकत असताना, बागडत असताना झाडांकड्यांवर त्यांचा वावर असतो आणि त्यांचं जीवन अतिशय खडतर असं, परंतु त्यांना या कष्टमय जीवनाची अजिबात काही फिकीर नसते. ऊन वारा पाऊस वादळ झेलत मजा घेत घेत आनंद लुटत लुटत हे जीवन जगत असतात. आपल्या माथ्यावर जणू आभाळच आहे अशा ऐटीत ते चालत असतात. सिंह जंगलाचा राजा असतो, त्याचा दरारा सगळ्या रानावर असतो आहे की नाही, त्या जंगलावर असतो. म्हणून आदिवासी मुलं सिंहाच्या दमदार चालीनं चालत सारी संकट झेलतात अशी ही कवी कल्पना आहे. नंतर चौथा जो प्रश्न आहे अभिव्यक्तीचा आहे, आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमचं विचार लिहायचं. मला काय वाटतं हे याला फारसं महत्त्व नाही या ठिकाणी बरं का. आदिवासी समाज जो आहे हा दाट जंगलात आणि कड्या कपारीत राहणारा समाज आहे. झाडांच्या वाळलेल्या फांद्या, काटक्या, खोपटी, झोपडी, रानातली फळं, फुलं, मध, कंद खाऊन ते गुजराण करत असतात. ओढ्या नाल्याचं पाणी पितात. निसर्गात ते उघड्यावरती जातात. धरतीवर जणू आभाळ पांघरून जगतात. जंगलातील पशु पक्षी त्यांच्या मित्रमंडळी असतात. दुखण्या खुपण्याला ते झाडपाल्याचं औषध घेत असतात. आदिवासी समाजाची ही जी मुलं आहे ती संपूर्ण जंगलावरती, त्यांचं जीवनच पूर्ण जंगलावरती अवलंबून असतं. जंगल हेच त्यांचं सर्वस्व, जंगल हेच त्यांचं जीवन, जंगल हेच त्यांचं जगणं आणि जंगल हेच त्यांचं सर्वस्व आहे. असं त्यांचं एक अतूट नातं या दोघांचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं हा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे की नाही. ती विरामचिन्ह वगैरे वापरायची आहेत भाषा सौंदर्यामधली, ती तुम्ही वापरा. मी तुम्हाला हे काव्य सौंदर्य लिहिण्यासाठी, रसग्रहण लिहिण्यासाठी कविता जी आहे त्या कवितेची माहिती काय काय माहीत असावी लागते आहे ना. तर ही कविता शिकल्यानंतर आपल्याला या कवितेतून संदेश काय मिळाला बघा. आपल्या सभोवती सुद्धा निसर्ग असतो आहे ना. निसर्गात जगत असणाऱ्या मानवाच्या जीवनशैलीचा परिचय आपल्याला व्हावा, त्यांच्या जगण्याशी समरस व्हावं. म्हणजे ही आदिवासी जमात जी आहे ती डोंगर कड्या कापारीवरती राहते, त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये सहानुभूती असावी. डोंगर दऱ्यामध्ये राहणारी ही आदिवासी जमात जी आहे ती निसर्ग एक प्रकारे जपत असते. समजलं. कवितेत आवडणाऱ्या ओळी सांगाव्या लागतात कधी कधी. आता मला सांगायचं झालं तर आम्ही रस्त्याच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना घेऊन चांदणं. त्याचा अर्थ जो आहे तो आपल्याला माहीत असावा लागतो. तो का आवडला, का नाही आवडला, का नाही आवडला याची कारणं सांगावी लागतात. नंतर कवितेची मध्यवर्ती कल्पना सांगावी लागते. कवितेची काही भाषिक वैशिष्ट्य असतात पहा. म्हणजे अतिशय सुंदर अशा अष्टाक्षरी छंदामध्ये ही कविता लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही जर कविता पाहिली तर त्या कवितेतली प्रत्येक ओळ तुम्ही पहा, तरी ही प्रत्येक ओळ, त्या प्रत्येक ओळीतलं प्रत्येक अक्षरं जे आहेत म्हणजे शब्द आहेत त्याचे अक्षर मोजून पहा, ती 8च तुम्हाला भरलेली दिसतील. त्याला अष्टाक्षरी छंद असं म्हणतात. ग्रामीण बोलीभाषा या कवितेमध्ये आपल्याला दिसते. त्यामुळं जिवंतपणा आलेला आहे, चैतन्य निर्माण झालेलं आहे. कळसू आई, प्रवरामाई, त्यांची ही बाळं आहेत. हातात भाकरी भाजी घेऊन खडकावर बसणारी, खडकावरच खाणारी, तिथंच झोपणारी, वाऱ्याच्या संगतीत राहणारी, खेळणारी, आभाळ पांघरणारी, सूर्यचंद्राशी बोलणारी, पक्ष्यांची बोली कंठात असणारी, चांदणे हातात आणण्याची जिद्द असणारी ही पोर आहेत. ही त्यांच्या या सर्व नवीन आणि ताज्या प्रतिमा आहेत त्या लेखकाने या ठिकाणी वापरलेल्या आहेत आणि त्यांच्या जीवनाचा एक भाग आपल्याला आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न कवीनं केलेला आपल्याला दिसतो. अशा पद्धतीनं ही जी कविता आहे ती कविता या ठिकाणी संपलेली आहे. त्यानंतर तुम्ही स्वाध्याय सोडवणारच आहात. कविता लिहून काढायची, मस्त एकदा दोनदा वाचायची, न समजलेला भाग, न समजलेला एखादा शब्द विचारून घ्यायचा, मग स्वाध्याय सोडवायचा. मग तुम्हाला काय पाठांतर करायचा, काय भाग मराठीला तर राहिलाच नाही. समजलं. सोमतं वगैरे पाठ करून लिहायचीच नसतात मुलांना. काव्य सौंदर्य, सोमतं, त्याचा अभ्यास करायचा अशा पद्धतीनं की आपणाला हे सर्व आलं पाहिजे, लिहिलंही आलं पाहिजे, पेललं पाहिजे. तर आज ही कविता आपण या ठिकाणी
संपवलेले आहे. धन्यवाद.